सगळं सांगितलं. एवढं सांगितलं जसं पार्वतीला भगवान शंकर भगवंताचं चिंतन सांगता सांगता समाधी लागली, तशी देवहूती मातेला सुद्धा समाधी लागली. विधेय अवस्थेत गेल्या. राममंताची राम होय. आणि अनेक व्रत करून घेतले. आईला श्रेष्ठ मानल्या जाते. आई हे प्रथम गुरु ये, मात्र देवो भव, नंतर पितृ देवो भव. म्हणून त्या ठिकाणी भगवंताला त्या कुटुंबामध्ये जन्म घ्यावा लागला. अवतार याच्यासाठी नामजप महत्वाचा. त्या कलियुगात फक्त एकच म्हणजे भगवंताचं नाम. पुन्हा आहार, त्याच्यामुळे आहार बदलावा लागतो. आहार बदलला की व्यवहार बदलावा लागतो, चिंतन करावं लागतं, शुद्ध व्हावं लागतं. आणि मनुष्य संसाराला एवढा चिटकला थोडं त्याच्यापासून बाजूला व्हायचं. आसक्ती ठेवायची नाही. आणि त्याच ठिकाणी जी होती कपिल मुनी जवळ आलेले आहेत. वटवृक्षाच्या झाडाखाली मुनी बसलेले. आईनं नमस्कार केलेला आहे. आणि कपिल मुनी म्हणतात, आई तू मला नमस्कार का करते? ही काय उलट कसं व्हायला लागलं? आई म्हणते, कपिला माझे आता तिसरा डोळा उघडला रे बाबा. ते म्हणजे कसं काय? तू कोण आहेस हे मला कळाले. यशोदेला कळालं का हो अगोदर कृष्ण कोण आहे म्हणून? नाही ना कळालं. तसं देवहूतीनं लवकर ओळखले, हा देव आहे. आणि सेवेत इतक्या मग्न झाल्या ध्यान धारण्यामध्ये. आणि त्याच ठिकाणी देवहूती मातेनं देह ठेवला. हा नासका देह नको म्हणून देहाचा त्याग केलाय. देवहूती माता की जय. आणि त्याच ठिकाणी कपिलाने देवहूती मातेचा अंत्यसंस्कार केला. म्हणून तिचं नाव काय आहे? मातृगया. आणि नंतर वडिलांनी देह ठेवला, त्याचं नाव पितृगया. म्हणून आईचं पिंडदान मातृगयाला करतात, वडिलांचं पुरुषाचं पितृगयाला करतात. आणि जर लईच दोष महागा असला, त्याच्यातून मुक्तता नाही मिळाली तर ज्या वेळेस दैत्य आणि देवाचं युद्ध झालं अमृतासाठी, आणि देवाने अमृताचा घट नेत असताना 4 ठिकाणी ठेवलाय. नाशिक, कुंभमेळा कुठं कुठं भरतो सांगायची गरज नाही. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, 4 ठिकाणी ठेवले. म्हणून त्या 4च ठिकाणी नारायण नाग बली करता येईल. आणि त्याच्यातून बी नाही पितृकोप की दोष न कमी झाला होत नाही तेवढं करून सुद्धा. म्हणून आपण दांदुली दंडोकारीच्या चरित्रात पाहिलं, शेवटी भागवत. मग भागवत कसा करावा लागतो? विधिवत वेदोक्त विद्वान ब्राह्मणाला पूजेला बोलावं लागतं, सगळं विधी व्यवस्थित करावं. तसे या ठिकाणी आदरणीय शिराळे पाटील नवनाथ अण्णा यांनी हा व्यवस्थित केला कार्य. म्हणून देवाला हे मन रूपी फुलाचा मोगरा देवाला अर्पण करायचं. मन हा मोगरा. देवा माझे मन लावो तुझे